नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नाही, तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. मित्रांनो, आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा आपण सर्व प्रयत्न करून थकतो. आपण ज्या गोष्टींची आस धरतो त्या पूर्ण होत नाहीत आणि मन निराशेच्या खोल गर्तेत जातं. अशावेळी जगाचा आधार तुटल्यासारखा वाटतो. संत चोखामेळा यांचे सुपुत्र संत कर्ममेळा यांनी शेकडो वर्षांपूर्वी अगदी हीच अवस्था एका अभंगातून मांडली आहे. जेव्हा दुःखसागरात आपण बुडत असतो तेव्हा आपल्याला वाचवायला कोण येतं? हा व्हिडिओ केवळ एका अभंगाचा अर्थ नाही, तर आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला सावरण्याचा एक मार्ग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या चरणात जीवनाचं सर्वात मोठा सत्य दडलं आहे. मनी झाली निराश हे आजच्या स्ट्रेस आणि डिप्रेशनचे प्रतिबिंब आहे. हा अभंग मनाला मोकळे करण्याची कॅथार्सिस संधी देतो. जेव्हा आपण म्हणतो की आता शरण जाऊ कवणा, तेव्हा आपला मीपणा संपतो आणि आपण मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवायला शिकतो. दुःख कोणाला नाही, पण माझ्या दुःखात देव सहभागी आहे, ही भावनाच माणसाला जगण्याचं बळ देते. आपण अनेकदा आस अपेक्षा धरतो आणि ती भंग झाली की खचतो. हा अभंग आपल्याला परिस्थिती स्वीकारायला शिकवतो. निराशेच्या क्षणी तक्रार करण्यापेक्षा कळवळा, करुणा मागणे जास्त प्रभावी असते. यामुळे माणसाचा स्वभाव शांत आणि नम्र होतो. शरणागती म्हणजे हार मानणे नाही, तर माझ्यापेक्षा मोठी शक्ती मला सावरत आहे हा विश्वास बाळगणे. यामुळे कामातील भीती कमी होते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, आजीवरी धरली आस, परी मनी झाली निरास. भावार्थ, आजीवरी हा शब्द केवळ वेळेचा बोधक नाही, तर तो सोशिकतेचा अंत दर्शवतो. खूप काळ मी वाट पाहिली असा याचा अर्थ होतो. जन्मापासून आजपर्यंत घेतलेले कष्ट आणि भोगलेला अपमान यांचा हा साचलेला काळ आहे. जसा एखादा बुडणारा माणूस काठीला घट्ट धरून ठेवतो, तशी कर्ममेळा यांनी आस धरून ठेवली होती. ही आस निखळ नव्हती, ती जगण्याची जिद्द होती. आस ही आशा केवळ भौतिक सुखाची नाही, तर माणूस म्हणून स्वीकारले जाण्याची आहे. समाजाने स्वीकारावे, देवाने भेटावे आणि कष्ट संपून सुखाचे दिवस यावेत, ही ती आस आहे. परी हा शब्द जीवनातील वळण दर्शवतो. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा नशिबाचा अडथळा येतो तेव्हा परी उभा ठाकतो. निराश फक्त बाहेरून नाही, तर ती मनाच्या गाभाऱ्यात झाली आहे. जेव्हा माणसाचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो तेव्हा ती निराशा मनी ठसते. आशा पूर्ण न झाल्यामुळे आलेली रिकामी पोकळी. जेव्हा प्रयत्न करूनही पदरी काहीच पडत नाही, तेव्हा होणारा हिरमोड म्हणजे निराश. नैतिक धडा तत्कालीन संतांना हे सुचवायचे होते की बाह्य जगाकडून किंवा माणसांकडून न्यायाची अपेक्षा धरली तर निराशाच मिळते. नैतिक धैर्य हे केवळ आपल्या अंतरात्म्यावर, ईश्वरावर अवलंबून असावे. डिजिटल युगात वापर. आज आपण सोशल मीडियावर लाईक्स, व्हॅलिडेशन आणि फॉलोअर्सची आस धरतो. जेव्हा आपली पोस्ट व्हायरल होत नाही किंवा कोणी टीका करते, तेव्हा तरुणांमध्ये नैराश्य, डिप्रेशन येते. कर्ममेळांचा हा विचार शिकवतो की बाह्य जगाच्या व्हॅलिडेशनवर आपली किंमत ठरवू नका. उदाहरणे. एखाद्या कर्मचाऱ्याने वर्षभर अतोनात मेहनत करून प्रमोशनची आस धरली, पण ऑफिस पॉलिटिक्समुळे त्याला डावलले जाते. अशावेळी झालेली निराशा पचवण्यासाठी कर्ममेळांचा हा विचार स्थितप्रज्ञ राहण्यास मदत करतो. आईवडिलांनी मुलांच्या यशाची मोठी आस धरलेली असते, पण मुले त्यांच्या अपेक्षेप्रमाणे न वागल्यास घरात कलह निर्माण होतात. इथे अपेक्षाविरहित प्रेम हा नैतिक धडा महत्त्वाचा ठरतो. एखादा शेतकरी वर्षभर अपार कष्ट करतो, आस धरतो, पण ऐन कापणीच्या वेळी निसर्ग कोपतो आणि त्याचे पीक नष्ट होते. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात जे रिकामेपण असते तो भाव म्हणजे निराश. दुसरा चरण, आता शरण जाऊ कवणा, तुझविण नारायणा. भावार्थ, जेव्हा जगाचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा आतान सुरू होतो. हा शब्द शरणागतीची शेवटची पायरी आहे. स्वतःचा अहंकार, स्वतःचे प्रयत्न आणि स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे त्यागून दुसऱ्याच्या पायाशी पडणे. मी आता काहीच करू शकत नाही, ही कबुली म्हणजे शरण जाणे. जाऊन कवणा हा एक आर्त प्रश्न आहे. समाजाने तर बहिष्कृत केले आहे, माणसे जवळ घेत नाहीत, मग आता हक्काची जागा उरली कुठे? तुझ्याशिवाय दुसरा कोणताही आधार अस्तित्वात नाही. हे एक्सक्लूड करण्याचे तंत्र आहे. सारे जग वजा केले की फक्त तू उरतोस. इथे विठ्ठलाला नारायण म्हटले आहे, जो जगाचा पालन करता आहे. जो अनाथ आहे त्याचा नाथ नारायण. नैतिक धडा तत्कालीन. मानवी अहंकार आणि सत्तेपुढे न झुकता केवळ सत्याच्या नारायणाच्या अधीन राहा. डिजिटल युगात वापर. सोशल मीडियाच्या युगात आपण ट्रेंड्स आणि अल्गोरिदमचे गुलाम झालो आहोत. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे आपण कोणाच्याही मागे धावतो. कर्ममेळा म्हणतात, अशा चंचल गोष्टींना शरण जाण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांना,
आणि मूल्यांना नारायणाला शरण जा. उदाहरणे: जेव्हा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर भ्रष्ट व्यवस्थेत काम करण्यासाठी दबाव येतो, तेव्हा तो नोकरीची पर्वा न करता आपल्या नैतिक मूल्यांना कॉन्सायन्स शरण जातो. पैसा आणि प्रसिद्धीसाठी चुकीच्या उत्पादनांची जाहिरात करण्यापेक्षा आपल्या प्रेक्षकांशी असलेल्या प्रामाणिकपणाला शरण जाणे म्हणजे आजच्या काळातील नारायणाची भक्ती होय. एखादे लहान मूल गर्दीत हरवले की सुरुवातीला ते इकडे तिकडे धावते, पण जेव्हा त्याला कोणीच ओळखीचे दिसत नाही तेव्हा ते रडत एका जागी उभे राहते. ते केवळ आपल्या आईसाठी टाहो फोडते, कारण त्याला माहिती असते की आईशिवाय आता कोणीच वाचवू शकत नाही. ती अवस्था म्हणजे तुझविण नारायणा. तिसरा चरण: दुःख सागरी लोटले, कोण काढील वहिले. भावार्थ: दुःख हे एखाद्या डबक्यासारखे नाही जे उपसून संपवता येईल. ते समुद्रासारखे अथांग आहे, ज्याला तळ नाही आणि किनाराही दिसत नाही. कर्ममेळा यांच्यासाठी जातीयता आणि दारिद्र्य हा तो समुद्र होता. मी स्वतःहून यात पडलो नाही, तर परिस्थितीने आणि समाजाने मला यात लोटून दिले आहे. यात कर्ममेळा यांची हतबलता दिसते. या अथांग पाण्यात मला हात देणारे कोणी आहे का? हा प्रश्न मानवी करुणेला दिलेली हाक आहे. बुडणाऱ्याला वर काढण्यासाठी कोणीतरी समर्थ लागते. स्वतः बुडणारा स्वतःला वाचवू शकत नाही, त्याला बाहेरून कोणाच्या तरी हाताची गरज असते. देवा, आता उशीर करू नकोस, कारण श्वास गुदमरत आहे. आता क्षणभराचा उशीरही मृत्यू ठरू शकतो. नैतिक धडा: तत्कालीन संकट काळात धीर सोडू नका. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा करुणा, कॉम्पॅशन हाच एकमेव मार्ग उरतो. डिजिटल युगात वापर: आजचा सायबर बुलिंग किंवा कॅन्सल कल्चर हा एक दुःखसागरच आहे. एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन ट्रोल करून आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेले जाते. अशावेळी समाजाने कळवळा, एम्पथी दाखवणे गरजेचे आहे. उदाहरणे: कामाच्या अतिताणामुळे टॉक्सिक वर्क कल्चर अनेक तरुण दुःखसागरी लोटले गेले आहेत. इथे योग्य मेंटरशिप आणि माणुसकीची गरज आहे. कुटुंबावर अचानक कर्जबाजारीपणाचे संकट आले तर संपूर्ण कुटुंब कोलमडते. अशावेळी एकमेकांना दोष देण्यापेक्षा धैर्य देणे हाच या संकटातून निघण्याचा मार्ग आहे. समजा एखादा माणूस कर्जाच्या आणि कौटुंबिक संकटांच्या जाळ्यात इतका अडकला आहे की त्याला बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाहीये. तो जसा श्वास घेण्यासाठी धडपडतो तशीच अवस्था दुःखसागरी लोटलेल्या जीवाची असते. चौथा चरण: म्हणे चोखियाचा कर्ममेळा. देवा, येऊ द्या कळवळा. भावार्थ: हे केवळ बोलणे नाही, तर हे मनाचे आक्रंदन आहे. कर्ममेळा स्वतःची ओळख चोख्याचा मुलगा अशी करून देतात. यात वडिलांप्रती असलेला आदर आणि आपल्या वंशाची भक्तीची परंपरा दिसते. देवाला मारलेली ही शेवटची हाक आहे. मी तुला आदेश देत नाहीये, मी विनवणी करतोय की तुझे मन माझ्यासाठी द्रवू दे. दया आणि कळवळा यात फरक आहे. कळवळा म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून स्वतःच्या पोटात पीळ पडणे. देवाला आपल्या भक्ताच्या कष्टाची जाणीव होऊन त्याचे मन भरून येणे म्हणजे कळवळा. नैतिक धडा: तत्कालीन उच्च नीच भेदभाव विसरून माणुसकीचा कळवळा जपा. देव हा कर्मकांडांत नसून एकमेकांच्या दुःखात सहभागी होण्यात आहे. डिजिटल युगात वापर: डिजिटल युगात आपण संवेदनशील, सेन्सिटिव्ह होण्याऐवजी प्रतिक्रियाशील, रिॲक्टिव्ह झालो आहोत. कोणाच्या दुःखावर RIP लिहून आपण मोकळे होतो, पण प्रत्यक्ष कळवळा हरवत चालला आहे. मूल्यांची घसरण थांबवण्यासाठी डिजिटल एम्पथीची गरज आहे. उदाहरणे: एक चांगला बॉस तोच असतो ज्याला आपल्या टीमच्या वैयक्तिक अडचणींबद्दल कळवळा असतो, केवळ टार्गेट्सबद्दल नाही. रस्त्यावरील अपघात पाहिल्यावर व्हिडिओ काढण्याऐवजी पीडिताला मदत करण्यासाठी धावून जाणे हाच कर्ममेळांना अपेक्षित असलेला कळवळा आहे. आजच्या 21व्या शतकात जरी आपण तंत्रज्ञानाने प्रगत झालो असलो तरी हा अभंग आजही तितकाच लागू होतो. आजची पिढी डिप्रेशन आणि स्पर्धेच्या युगात निराश होत आहे. सोशल मीडियावर सर्व सुखी दिसत असले तरी प्रत्येकाच्या मनात दुःखसागर आहे. हा अभंग त्या मानसिक अस्वस्थतेचं प्रतिनिधित्व करतो. कोरोनासारख्या महामारीत किंवा आर्थिक मंदीत जेव्हा माणसाचे सर्व प्रयत्न आज संपतात तेव्हा त्याला केवळ एका अदृश्य शक्तीचा किंवा आशेचा आधार वाटतो. आजही अनेक लोक आपल्या हक्कासाठी, ओळखीसाठी संघर्ष करत आहेत. कर्ममेळा यांचा संघर्ष हा सिस्टम विरुद्धचा संघर्ष होता, जो आजही वेगळ्या स्वरूपात चालू आहे. AI आणि यंत्रांच्या जगात कळवळा, मानवी संवेदना हरवत चालली आहे. हा अभंग आपल्याला पुन्हा त्या निखळ भावनेकडे नेतो. आधुनिक उदाहरण: समजा एक तरुण अमित एका मोठ्या कंपनीत खूप मेहनत करतोय. त्याला खात्री आहे की यंदा त्याचं प्रमोशन होईल. ही झाली आस. पण ऑफिसमधील अंतर्गत राजकारणामुळे त्याचं नाव मागे पडतं आणि त्याच्या ज्युनियरला प्रमोशन मिळतं. अमित पूर्णपणे खचून जातो. ही झाली निराश. त्याला वाटतं आता कोणाकडे दाद मागायची. बॉस ऐकत नाहीये, सहकारी हसतायत. अशावेळी जेव्हा तो घरी येतो आणि शांतपणे देवापुढे किंवा स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधतो तेव्हा त्याला जाणवतं की हे जग क्षणभंगूर आहे. तो म्हणतो, देवा, या संकटातून मला तूच बाहेर काढ. हा अभंग त्याला सांगतो की जेव्हा बाहेरचे सगळे रस्ते बंद होतात
तेव्हा आतला रस्ता उघडतो. परिस्थिती बदलण्यासाठी नाही, तर परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळवण्यासाठी ही शरणागती आवश्यक आहे. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, हा अभंग म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एक इमोशनल ब्रेकडाऊन आहे, जो एका ब्रेकथ्रूमध्ये बदलतोय. जगाच्या स्पर्धेत मागे पडलो तर काय, ही आस सोडा. कर्ममेळा जेव्हा दुःखाच्या सागराबद्दल बोलतात, तेव्हा ते आजच्या काळातील डिप्रेशन किंवा अस्वस्थतेबद्दलच बोलत आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ॲक्सेप्टन्स आणि फेथ. समजा तुम्ही भर समुद्रात आहात आणि बोट बुडतीये. तुम्ही कितीही ताकद लावली तरी समुद्र शांत करू शकत नाही. अशावेळी तुम्हाला मदतीसाठी ओरडावंच लागेल. कर्ममेळा यांचा हा अभंग म्हणजे तोच मदतीचा पुकारा आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हरता, तेव्हाच तुम्हाला शोधण्यासाठी देव येतो. जर तुम्हालाही आयुष्यात कधी असा एकटेपणा किंवा निराशा जाणवली असेल, तर हा अभंग एकदा शांतपणे डोळे मिटून ऐका. कर्ममेळा यांचे शब्द तुम्हाला सांगतील की तुम्ही एकटे नाही आहात. आजची कृती कॉल टू ॲक्शन. हा अभंग आपल्याला हताश व्हायला शिकवत नाही, तर हक्क गाजवायला शिकवतो. आपल्या दुःखाचा घडा देवापुढे रिकामा केला की मन हलकं होतं आणि पुढे जाण्याची शक्ती मिळते. आजच्या दिवसात तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही किंवा कोणी तुमचा अपमान केला, तर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया रिॲक्शन देऊ नका. चिडण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी फक्त 2 मिनिटे शांत बसा आणि मनातल्या मनात म्हणा, तुझविण नारायणा, आता शरण जाऊन कवणा. पहा, तुमचं मन शांत होतं का? धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.